पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता स्वानंदीच्या जीवावर आलेलं खूप मोठं संकट दूर करत समर वाचवणार स्वानंदीचा जीव। आता आपण इथे पाहतोय की आनंद, समर आणि निकिता यांची मैत्री वगैरे सगळी पूर्वीसारखी करून आता समर आणि स्वानंदी हे दोघंजण रात्रीचे त्याच सायकलवरनं घरी आलेले असतात। आता घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी समर हा स्वानंदीला म्हणत असतो, स्वानंदी तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? स्वानंदी म्हणते, मला काहीही नको आहे समर। त्याबरोबर मग समर हा आता स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी आज मी तुम्हाला हा फ्रेंडशिप बँड बांधतोय आणि हा बँड बांधून मी तुम्हाला सांगतोय आजच्यानंतर जेव्हाही कधी तुम्हाला गरज असेल ना तेव्हा तुम्ही हक्काने तुमच्या या मित्राला हाक मारा आणि मी ताबडतोब तुमच्या मदतीला हजर असेल। तर आता दुसऱ्या बाजूला इकडे मल्लिकाला मात्र स्वानंदी आणि समरचं एवढं जे काही चांगलं सुरळीत सुरू आहे हे बघवत नसतं। मल्लिका म्हणत असते की नाही नाही, काहीही झालं तरी ह्या समरचं आणि स्वानंदीचं एवढं गुलुगुलू व्हायला नको। जर असंच चालू राहिलं तर एक दिवस ती स्वानंदी ही सगळी प्रॉपर्टी हडपेल आणि या सगळ्यावरती तिचं राज्य होईल। नाही, काहीही झालं तरी मी त्या स्वानंदीच्या हाती काहीही लागू देणार नाही। आता काहीतरी मोठा डाव मला टाकावाच लागणार आहे। मग आता ती विचार करू लागते काय करता येईल। तेव्हा तिच्या लक्षात येतं की स्वानंदी कामाला जाते, कामासाठी ती रोज घराबाहेर पडते। मग ती आता अंशूला बोलावते आणि म्हणत असते, अंशू एक काम कर, त्या स्वानंदीचा बाहेरच्या बाहेर काटा काढ, बंदोबस्त कर। त्यावर अंशुमन म्हणतो, मॉम अगं तू हे काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं जर आपण असा काहीतरी विचार केला आणि हे घरात कोणाला कळलं की आपणच हे सगळं केलेलं आहे तर केवढं मोठं प्रॉब्लेम होईल, काय घडेल तुला कळतंय का? नको, यामध्ये रिस्क आहे। त्याबरोबर लगेचच आता अर्पिता म्हणते, अरे पण कोणाला कळणार आहे आणि आपल्यावर घरातल्या घरात संशय तरी कोण घेणार आहे? आता आजीला आपणच जिन्यावरून ढकललं पण ते कोणाला कळलं का? नाही ना कळलं, मग तसंच आताही कोणाला काहीही कळणार नाही आहे। त्याबरोबर अंशू म्हणतो, अगं मॉम पण त्यावर मग आता मल्लिका म्हणते, अंशू मी विचार केलेली गोष्ट पुरेपूर विचार केलेली असते, त्यामुळे माझ्याबरोबर नो आर्ग्युमेंट। एक काम कर, तुझ्या कुठल्या तरी थुकर माकर मित्रांना सांग की त्या स्वानंदीला किडनॅप करा, तिला गायब करा आणि कायमचा तिचा बंदोबस्त करा आणि त्यानंतर त्यांना थोडे पैसे दे आणि काही दिवसांकरता इकडनं बाहेर कुठेतरी निघून जायला सांग, गोव्याला, पुण्याला किंवा इतर कुठेही, नाशिक, निफाड साईडला, पण ते इथे राहता कामा नये, कळलं? त्याबरोबर तो म्हणतो, ठीक आहे मॉम, आता जसं तू म्हणशील तसंच करतो मी। आणि मग लगेचच आता तो त्याच्या 2 मित्रांना कॉल करतो आणि सांगू लागतो की माझं तुमच्याकडे एक काम आहे, एका मुलीचा गेम करायचा आहे। त्यावर त्याचे मित्र म्हणतात, तू आणि मुलगी? त्याबरोबर अंशुमन म्हणतो, काहीही चुकीचं इंटेन्शन नाही आहे, फक्त तिला उचलायची आणि कायमची संपवायची, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नाही। फोटो आणि पत्ता पाठवला आहे। त्याबरोबर मग आता लगेचच ती लोक हे जो पत्ता अंशूने दिलेला असतो त्या पत्त्यावरती जाण्या अगोदरच अंशूच्या घरापासूनच स्वानंदीला फॉलो करायला लागतात। आता स्वानंदी ही रोजच्याप्रमाणे सकाळी ऑफिसला जायला निघालेली असते। लोक ती स्वानंदीच्या मागे येत असतात। स्वानंदी मागे बघते तर तिला काही लोक आपल्या मागे चालत आहेत असं भास होतो। स्वानंदी पुन्हा पुढे जाते, पुन्हा थोड्या वेळाने मागे बघते। तिला आता नक्की स्पष्ट लक्षात येतं की कोणीतरी आपला पाठलाग जरूर करते, पण आता ती फार काही विचार करत नाही, ती ऑफिसमध्ये जाते। आता संध्याकाळी स्वानंदी छान काम वगैरे संपवून घरी जायला निघतच असते, इतक्यात तिचा मॅनेजर तिला थोडं जास्तीचं काम लावतो आणि स्वानंदी एवढं काम पूर्ण करूनच निघ असं सांगतो। त्यानंतर मग मात्र स्वानंदीचा नाईलाज होतो आणि तिला ते काम करण्यासाठी ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावं लागतं। आता स्वानंदीला 9, 9:15 जास्त होऊन गेलेले असतात ऑफिसमध्ये काम करण्याच्या गडबडीत आणि स्वानंदीच्या लक्षातच आलेलं नसतं की आपल्याला एवढा उशीर झालेला आहे ते। मग स्वानंदी विचार करते, अरे बाप रे, घरी आता आजी उगाच माझी वाट बघत बसले असतील, काळजी करत असतील, निघायला हवं लवकर। आणि मग स्वानंदी आता ऑफिसच्या बाहेर पडते। रस्त्याला फारशी लोकं नसतात आणि ती लोकं अजूनही स्वानंदीचा पाठलाग करतच असतात। स्वानंदी आता घाबरते आणि समरला फोन करते। आता समर तिचा फोन उचलत नाही, त्याने तर स्वानंदी आणखीन जास्त घाबरते। मग ती समरच्या फोनवरती मेसेज करते
की राजवाडे कुठे आहात, प्लीज मला ऑफिसच्या रस्त्याला घ्यायला या, काही लोक माझा पाठलाग करतायत, मला खूप भीती वाटते. समर आता तो मेसेज बघतो आणि मेसेज बघून आता समर ताबडतोब स्वानंदीला घ्यायला येतो. त्यानंतर तो स्वानंदीला गाडीत घेऊन चाललेला असताना म्हणतो, बोललो होतो ना तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा तुमच्या हाकेला धावून येईन म्हणून. त्यावर स्वानंदी म्हणते, हो हो हो, अगदीच शब्द पाळण्याच्या बाबतीत तुम्ही खूपच पक्के आहात. त्याबरोबर आता इकडे लगेचच अंशूचे मित्र अंशूला कॉल करतात आणि आता ते त्याला सांगतात की अंशू, अरे शिट यार, थोडक्यावर प्लॅन हुकला. ती मुलगी आमच्या समोर होती, आम्ही तिला उचलणारच होतो, गायब करणारच होतो, पण इतक्यात तिकडे कोणीतरी आलं आणि तिला घेऊन गेलं. आता ही गोष्ट कळल्यावर अंशू चिडचिड करत असतो. इतक्यात त्या ठिकाणी मल्लिका येते आणि मल्लिका अंशुमनला एवढी चिडचिड करताना बघून, काय झालं, तू एवढी चिडचिड का करतोयस अंशुमन, काय विचारतीये मी, असं जोरात ओरडते. त्यावेळी मग अंशुमन म्हणतो, आई अगं चिडचिड करू नको तर मग काय करू तू सांग, एवढा आपण मोठा मास्टर प्लॅन रचला. माझे मित्र त्या स्वानंदीला आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत फॉलो करत होते, ते सुमसाम जागेवर तिला गाठणारच होते, पण तेवढ्यात तिकडे कोणीतरी गेलं आणि तिला वाचवलं. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे अर्पिता म्हणते, अरे कोणीतरी कुठलं गेलं असणार, आपला दादाच गेला असेल ना त्या स्वानंदीला वाचवायला, हल्ली आपल्या दादालाच तिचा खूप पुळका येतो. त्याबरोबर मल्लिका ही लगेचच आता अंशूला म्हणू लागते, अरे पण तुझे मित्र काय मुहूर्त काढत होते का, तुझ्या मित्रांना एवढा वेळ मुळात थांबण्याची गरजच काय होती, सकाळीच आपण त्यांना काम सांगितलं होतं, मग सकाळच्या सकाळी जर त्यांनी काम करून टाकलं असतं, निपटवलं असतं तर मुळात हा सर्व गोंधळ घडलाच नसता. अंशू, खरंच मला ना आता कळून चुकलेलं आहे, तुझ्यावरती कुठलीही जबाबदारी सोपवली, तुझ्यावरती कोणतंही काम टाकलं ना तर त्याची मातीच होते, कुठलंही काम तू योग्यरित्याने पार पाडत नाहीस. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता आजी समर आणि स्वानंदीला एकत्र घरी आलेलं बघते आणि म्हणते, काय गं स्वानंदी, तुला एवढा यायला उशीर कसा झाला आणि हा समर कुठे भेटला तुला. त्याबरोबर मग स्वानंदी सांगू लागते, अहो आजी काय सांगू तुम्हाला, रस्त्याने मी येत असताना काही गुंड माझ्या मागे लागले. खरं तर म्हणजे आज सगळं काही अगदी ठरवून घडत होतं असंच मला वाटलं. त्यावर आजी म्हणते, म्हणजे, त्यावर मग ती म्हणू लागते, अहो म्हणजे मी घरातनं जेव्हा ऑफिसला जायला निघाले ना अगदी तेव्हापासूनच काही लोक माझा पाठलाग करतायत असं मला वाटत होतं आणि मग ऑफिसपर्यंत ते माझा पाठलाग करतच होते, पण त्यांनी मला काही केलं नाही आणि नंतरनं घरी येताना सुद्धा तेच. त्यावर मग आजी घाबरते. आजी म्हणते, मग तू काय केलंस. त्यावर ती म्हणते, अहो मी काय करणार, मी पक्की घाबरले, मी राजवाडेंना फोन केला, मेसेज केला, राजवाडे ताबडतोब आले आणि त्यांनी मला घरी आणलं. हे ऐकून आजीला खूप बरं वाटतं. आजी म्हणते, वा वा वा, आता शोभताय अगदी खरेखुरे नवरा बायको, असेच कायम एकमेकाची साथ देत राहा, एकमेकाच्या पाठीशी उभे राहा आणि एकमेकाला मदत करत चला, समजलं ना, सुखाने संसार करा. त्याबरोबर मग आता इकडे मल्लिका ही मनातल्या मनात म्हणत असते, सुखाने संसार तर तेव्हा करतील ना जेव्हा यांना मी सुखाने जगू देईन. आज माझा एक प्लॅन फ्लॉप झाला असला म्हणून काय झालं, पण मी ह्या स्वानंदीला जगू देणार नाही. काहीही करून पुढच्या काही दिवसातच या स्वानंदीचा फोटो राजवाडेंच्या घरातल्या हॉलमध्ये मोठ्या भिंतीवरती मोठा बनवून लावलेला असेल आणि त्याला चंदनाचा हारही असेल. तर इकडे स्वानंदी आता बेडरूममध्ये आलेली असते आणि आता ती बेडरूममध्ये येऊन विचार करत असते की कोण असतील ती लोक, ती माझा पाठलाग का करत असतील, त्यांचा माझ्याजवळ काय संबंध, माझं तर कोणाबरोबर कुठल्याही पद्धतीचं वैर नाही, माझं कोणाबरोबर भांडण नाही, वाद नाही, काही नाही, मग तरीही ती लोक माझा पाठलाग का करत असतील, माझा पाठलाग करून त्या लोकांना असं काय मिळालं असेल, कशासाठी करत असतील माझा पाठलाग, माझ्याजवळ असं काय आहे, काय झालं असेल, कोणी त्या लोकांना माझा पाठलाग करायला लावला असेल म्हणून ते माझा पाठलाग करत असतील का, पण माझ्या बाबतीत कोणीतरी हे असं का वागेल. आता स्वानंदी विचार करत असते पण स्वानंदीच्या डोक्यात एकदाही मल्लिका, अंशुमन किंवा अर्पिता यांच्यापैकी कोणावरही संशय येत नाही. ती बिचारी बाहेरचंच कोणीतरी असेल, कोण असेल असा विचार करून करून शेवटी दमते आणि म्हणते, कदाचित ते लोक नशेडी वगैरे असतील आणि नशेच्या भरात त्यांनी माझा पाठलाग केला असेल, जाऊ दे, पण आता पुढच्या वेळेपासून मी सावध राहायला हवं. इतक्यात त्या ठिकाणी मग समर येतो. समर विचारतो, स्वानंदी तुम्ही ठीक आहात ना, त्या लोकांनी तुम्हाला काही केलं वगैरे नाही ना, तुम्ही घाबरलात तर नाही ना. स्वानंदी म्हणते, थोडी तर पहिले मी घाबरलीच होते, पण जेव्हा तुम्ही तिकडे आलात आणि तुम्हाला बघितलं ना तेव्हा माझ्या मनात जीवात धीर आला आणि मग मला बरं वाटलं आणि आता मी अगदी व्यवस्थित आहे. खरंच थँक्यू सो मच राजवाडे, तुम्ही अगदी वेळेवर आलात. त्यावर समर आता स्वानंदीला म्हणतो, माझ्या आणि आनंदच्या मैत्रीत जो नियम आहे आतापासून तोच नियम आपल्याही मैत्रीत लागू होतो आणि तो म्हणजे मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.